मर्यादित 6 षटकांचा आजच्या दिवसातील दुसरा उपांत्य फेरीचा सामना या ठिकाणी खेळवला जातोय प्रोग्रेस ग्रुप विरुद्ध नाईक ब्रदर्स या दोन बलाढ्य संघांमध्ये। या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जातोय। नाईक ब्रदर्स संघाच्या बाजूने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतात, आमंत्रित करतात प्रोग्रेस ग्रुपबद्दल जर बोलायचं तर खूप चांगला खेळ त्यांनी जवळपास 3 दिवसामध्ये एकही सामना जिंकलेला नव्हता, पण तिसऱ्या दिवशी 2 सामने जिंकत, कालच्या चौथ्या दिवशी 1 सामना जिंकत ते या ठिकाणी गुणतालिकेत 3-3 षटकांचा सामना झाला होता आणि आजचा चौथा संघ म्हणून ते दाखल झाले होते। तर या ठिकाणी स्वरूप हा पहिलं षटक टाकण्यासाठी होतोय सज्ज आणि फलंदाज कैस आणि अमन हे दोन सलामीवीरांची जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते। स्वरूप एक उद्योन्मुख गोलंदाज, नुकतीच जी 3 दिवसापूर्वी कासार्डे जय हनुमान क्रीडा मंडळाच्या स्पर्धेमध्ये ज्या स्वरूपने एक उत्कृष्ट म्हणजे दिग्गज महाराष्ट्रातले खेळाडू असताना त्या ठिकाणी 2 धावांचं षटक टाकलं होतं आणि त्या ठिकाणी 2 महत्त्वपूर्ण सलग 2 चेंडूवर गडी बाद केले होते। तोच स्वरूप या षटकातील या डावाचा दुसऱ्या सेमीफायनलचा हा पहिला चेंडू या ठिकाणी लोअर फुल टॉच पद्धतीने चेंडूला हलकेसे टोलवला गेलाय, तोपर्यंत 1 धाव पूर्ण करत असताना धावसंख्या खातं मात्र खोललं जात आहे आणि या खात्यावर आपलं 1 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल। आसिया मैंने बनाया था लेकिन तूने जला डाला, आसिया मैंने बनाया था लेकिन तूने जला डाला, तू फिर जला डाल मैं फिर खड़ा करूंगा, असा काहीसा स्थिती आपल्याला पाहायला मिळते। पुन्हा एकदा स्वरूप आपल्या गोलंदाजी मार्कवर जवळजवळ 10-12 पावलांचा रनर राईट आर्म ओव्हर द विकेट। या ठिकाणी स्लोअर 1 चेंडू थोडासा खाली राहणारा चेंडूला हलकेसे ग्लान्स केलं, यष्टीरक्षक समीर नाईक चेंडू गॅदर करतोय, तोपर्यंत पुन्हा एका धावेची लहर मैदानात पाहायला मिळते। एका धावेने धावसंख्या तर सरकते, 2 अशी धावसंख्या सलामीवीर कैस आणि अमन ही सलामीवीरांची जोडी। स्वरूप अचूक टप्प्यावरची गोलंदाजीसाठी माहीर असलेला हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असल्यामुळे नक्कीच या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील। स्वरूप या ठिकाणी पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू फळीचा संपर्क नव्हता, चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव गणला जातोय आणि यावर पाहिलं गेलं तर हा चेंडू निर्धाव गणला जातोय। तिसरा चेंडू या षटकातील निर्धाव गणला जातोय। पाहिलं या अगोदर 21 धावा 3 षटकात बनल्या होत्या लबेक सौंदळच्या, त्यानंतर आशिष मालवरकरची विस्फोटक फलंदाजी। या ठिकाणी चेंडू बॅटची कड घेतोय, गली रिजन मध्ये चेंडू पाहायला मिळेल, चेंडू हडवला जातोय, तोपर्यंत पुन्हा एकदा 1 धाव संघाच्या खात्यात जमा होत असताना 3 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते। खूप चांगला रोमांचक सामना आपला पहिला संघ दाखल झालाय महाराष्ट्र ट्रेडर्स, त्याच्याबरोबर अजून एक संघ कोणता अंतिम फेरीत दाखल होईल त्याची निश्चिती करण्यासाठीचा हा सामना या ठिकाणी रंगतोय। या ठिकाणी वल्लव रे नकवा, वल्लव अशी काहीशी स्थिती, चेंडू फळीचा कोणताही संपर्क न होता चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव गणला जातोय। खूप चांगली गोलंदाजी स्वरूपची, का मी कासार्डे सारख्या मोठ्या 1 लाखाच्या स्पर्धेत मला बोलवलं गेलं याची एक चुणूक दाखवताना स्वरूप नावाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। 5 चेंडूंचा माफ करा खेळ माघारी परतोय, 3 धावा नाममात्र धावफलकावर। या ठिकाणी पुन्हा एकदा टायमिंग मिस होतोय, क्रिकेट वाये प्यार, टायमिंग सही तो सब कुछ सही आणि अचूक टप्प्यावरची गोलंदाजी, नाममात्र 3 धावा हा या ठिकाणी स्वरूप खर्च करतोय। पहिल्या षटकाची सांगता होते 3 धावा या धावफलकावर। नेहमी मी सांगत असतो, तुम्ही वाहन चालत असाल तर वेगावर नियंत्रण, तुम्ही जर का बोलत असाल तर जिभेवर नियंत्रण आणि तुम्ही जर का गोलंदाजी करत असाल तर अचूक टप्प्यावरचं नियंत्रण महत्त्वपूर्ण असतं। पहिल्या षटकाची होते सांगता डीजे भाई।
कडून 1,000 रुपयाचं पारितोषिक. शाहरुख मतारांनी मला वाटतं तिसऱ्या दिवशी 15,000 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं स्वरूप ग्रुपसाठी, ते त्यांनी जिंकलंय. त्यानंतर पाहिलं तर पुन्हा 1,000चं पारितोषिक लावलं होतं, ते जिंकले. आता मात्र पुन्हा 1,000चं पारितोषिक लावलं जाते. गोलंदाज निसार आपलं पहिलं. या ठिकाणी जोर का झटका, धीरे से लगे. चेंडू पाहूया, जातोय डिक झोन, डिक्लर झोन, 2 धावांसाठी. डीजे चांगला गोलंदाज आहे, उद्योन्मुख असा गोलंदाज. पुढचा चेंडू या ठिकाणी फसवा. चेंडू एसटी उद्ध्वस्त, परंतु पंचांचा इशारा येतोय तो थर्ड अंपायरच्या भात्यामध्ये. पाहूया काय निर्णय येईल. धाव तर पळून पूर्ण केली जाते. डेड बॉल झालाय, पंचांकडून इशारा आलाय, त्यामुळे धाव होऊ शकणार नाहीये. थर्ड अंपायरच्या कडे हा निर्णय सोपवला जात आहे. बघूया काय निर्णय येईल. समीर नाईक खूप सुंदर यष्टी रक्षणाचा नमुना आपल्याला पाहायला मिळतोय. पाहिला फलंदाज थोडासा मागे थेट फेक केली आहे, परंतु डाऊटफुल डिसिजन असल्यामुळे पंचांकडून थर्ड अंपायरकडे, आणि पंचांचा इशारा धक 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 धक, फलंदाज बाद, आउट होतोय. फरांच्या किती आनंद जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय संघाला. बल्ले 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 फरान करून. डीजे कैद नावाचा फलंदाज मात्र बाद ठरवतोय. क्रिकेटमध्ये ज्याला आत्महत्या संबोधली जाते, परंतु या धावचीतच्या बाबतीमध्ये मी पूर्ण श्रेय देईन समीर नाईक याला. पाहिलंय थोडंसं ढिलाई आहे. आपल्या हातातला चेंडू अचूक नेम, म्हणजे आता काजूचा सीझन झाला याची सूचना समीर नाईक यांच्याकडून आम्हाला सर्वांना दिली जाते. काजू नेम ज्याला म्हटलं जातं, ज्याच्या हातात फका तेका, ज्याच्या हातात गाका तेकाच मिळतात फका, असा मालवणी म्हणीची आठवण होता. ज्याच्या हातात काजी ते पूर्वज राजी, आणि तो पूर्वज समीर नाईक यांचे राजी होत आहेत, आणि कैदला मात्र माघारी परतावं लागतंय. नवीन फलंदाज झमीर. खूप चांगला सामना. हाही एक दोन्ही तुल्यबळ संघ, बलाढ्य संघ आहेत, परंतु या ठिकाणी निसारची गोलंदाजी पाहिली. एक फसव्या चेंडूवर एक धावचित स्वरूपात बाद करावा लागतोय तो फलंदाजाला. क्षेत्ररक्षणामध्ये बदल नक्कीच करतोय. 2 षटकं ही मॅन्डेटरी पॉवर प्लेची असणार आहेत, त्यामुळे क्षेत्ररक्षक सर्व आत. या ठिकाणी पॉइंटच्या डोशात मला वाटतं डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. चेंडू जातोय सीमा रेखा पार. 4 धावांसाठी SPL चौकार. डीजे लहरों से डर के नैया पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कभी हार नहीं होती. सुंदर अशी गोलंदाजी, त्याच्यातच एक सुंदर चौकार. धावसंख्या वधारते झामकन 9 या धावसंख्येवर. या ठिकाणी चेंडू बॅटची कल घेतोय गली रिजन मध्ये. या ठिकाणी पाहिलं गेलं चेंडू पळतोय. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक, जोपर्यंत क्षेत्ररक्षक आणि चेंडू मधली जी शर्यत होती, चेंडू जिंकतोय. पुन्हा एकदा एक खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. सुंदर असा नजाकत भरा फटका, आणि बॅटची कड घेत चेंडू सीमारेखा पार. डीजे एक चांगला गोलंदाज आहे मित्रांनो, परंतु ज्याचो येळ बरो त्याचो खेळ बरो असं म्हटलं जातं. धावसंख्येचा विचार केला 1.4 चेंडूच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा निसार आपल्या गोलंदाजी मार करून होईल सज्ज.
या ठिकाणी चेंडू उडवलाय, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक बघूया, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय, तोपर्यंत उत्कृष्ट असं 2 धावा, गुड रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजांकडून पाहायला मिळतंय. या 2 धावाने पुन्हा धावसंख्येला आकार येईल. धाव होत आहेत त्या 15 धावा. एक काटे की टक्कर आपल्याला पाहायला नक्कीच मिळेल. दोन्ही संघ अंतिम फेरीत जाण्यासाठी आसुसलेले. या ठिकाणी थोडासा टायमिंग मिस होतोय. क्षेत्ररक्षक लावला गेलाय आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर 1 धाव ही पळून पूर्ण करत असताना 16 धावा, 2 षटकं माघारी परत आहेत. प्रति षटकाचा विचार केला तर 8 धावांची सरासरी आणि या ठिकाणी या षटकात निसार मात्र 13 धावा खर्ची करतोय आणि पहिलं षटक स्वरूपचं नाममात्र 3 धावांचं, म्हणजे 2 षटकांचा खेळ माघारी परतत असताना 16 धावा या धावफलकावर पाहायला मिळतील. एक सलग 4 दिवस आपण पाहतोय की एक उत्कृष्ट विकेट टेपर गोलंदाज म्हणून समीर थोडंसं धाव कमी आहे, 5-6 पावलांची रनअप घेऊन तो 4-5 पावलांची रनअप घेऊन गोलंदाजी करतो, परंतु अचूक टप्प्यावरची गोलंदाजीसाठी माहीर असलेला समीर नाईक नावाचा गोलंदाज आपलं पहिलं संघाच्या वतीने 30रं षटक मारा करण्यासाठी होतोय सज्ज. पंचांच्या उजव्या बाजूने क्षेत्ररक्षण आता मात्र पांगलेलं दिसेल. आपण पाहिलं लॉंग ऑन लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक दिसतोय, एक डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक दिसतोय, एक पॉइंटला क्षेत्ररक्षक दिसतोय, एक गली रिजनमध्ये, एक थर्डमॅन रिजनमध्ये, एक एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक समीर नाईक. या ठिकाणी सुंदर चेंडू, चेंडू गुडलँड स्पॉटवरून उसळी घेणाऱ्या चेंडूला फलंदाजाकडे याचं कोणतंही उत्तर नव्हतं आणि यष्टीरक्षक आपलं काम चोख बजावताना हा चेंडू मात्र निर्धाव गणला जाईल. 16 धावा या धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. या ठिकाणी चेंडू सुंदर अशी फटका तर पाहायला मिळतोय. चेंडूच्या मागे लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येतो, फेक करतोय गोलंदाजाच्या दिशेने, तोपर्यंत 1 धाव संघाच्या खात्यामध्ये, म्हणजे 17 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. सर एबी डिव्हिलियर्स जर्सी क्रमांक 17 आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी चेंडू उडवलाय, चेंडू तारामंडल मध्ये पाहूया, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल, अप्रतिम झेल टिपला जातोय. जीतो कॅचेस, जीतो मॅचेस, माघारी मात्र परतावं लागेल फलंदाज अमानला. डीजे म्हणून आलेला फलंदाज दुसऱ्या गड्याच्या रूपामध्ये डगआउटच्या दिशेने परततोय आणि या ठिकाणी एक उत्कृष्ट अशी सफलता मिळवून देतोय समीर नाईक. मी आधीच सांगितलं होतं विकेट टेकर गोलंदाज हे संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजाच्या शर्यतीत असलेला गोलंदाज म्हणजे समीर नाईक. खूप छान अचूक टप्प्यावरची गोलंदाजी नक्कीच आपल्याला करताना आज 5व्या दिवशी एक बेस्ट परफॉर्मन्स देताना समीर नाईक या तरुण खेळाडूंना एक आदर्श ठरावा अशी गोलंदाजी समीर नाईक कडून पाहायला मिळते. 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज मैदानात येतोय तो सपवान टोले. सपवान या स्पर्धेत ज्यांच्या प्रेक्षकांचे लक्ष ज्याने वेधून घेतलंय तो फलंदाज म्हणजे सपवान टोले, जो एक उत्कृष्ट गोलंदाज आहे, ज्याने गोलंदाजीच्या जीवावर आपल्या संघाला यश मिळवून दिलंय, विजयी करून दिलंय. तोच फलंदाजीत पण बहरदार, जशी फलंदाजी या अगोदर आपण पाहिली होती तीच फलंदाजी सपवांकडून अपेक्षित असेल. या ठिकाणी सुंदर चेंडू, जोरदार अपील, पंच आपल्या जाग्यावर ठाम आहेत. आत्मविश्वास खूपच कमी, उत्साह जास्त, परंतु हा चेंडू मात्र समीर नाईक कडून निर्धाव गणला जाईल. 17 धावा 17 पे खतरा असं म्हटलं जातं. एक अशुभ अंक कोणासाठी या महत्वपूर्ण सामन्यात अशुभ ठरेल. या ठिकाणी टायमिंग बेमिसाल, खरंच सुंदर असा फटका, चेंडू जातोय सीमारेखा पार, चौकार 1 2 3 4, चेंडू सीमारेखा पार, SPL चौकार. डीजे आणि बऱ्याच वेळेनंतर एक चांगला चौकार तर आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा समीर नाईक
या ठिकाणी ग्लान्स केलाय चेंडू पॉइंटच्या दिशेने, परंतु अचूकरित्या एक धाव तर पळून पूर्ण केल्यानंतर धावसंख्या 22 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला, एक नेल्सन फिगर 22 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. ज्यांना आकड्यांचा खेळ करतो त्याला दुरीचा डबल गेम असं म्हटलं जातं. तीच 22 अशी धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकांचा खेळ माघारी पडतोय. 7.35 धावांची सरासरी या ठिकाणी राखली जाते आणि 22 म्हणजे विचार केला तर समीर नाईक या षटकात 6 धावा हा खर्ची घालतोय. खूप सुंदर अशी गोलंदाजी आणि एक महत्त्वपूर्ण गडी बाद करण्यात यशस्वी ठरतोय. पाहूया आता मात्र चेंडू कोणाच्या हाती सोपवला जाईल. स्वरूप नावाचा हा गोलंदाज पहिल्या षटकात ज्याने नाममात्र 3 धावा खर्ची केल्या होत्या, तोच स्वरूप आपल्या कोट्यातील दुसरं संघाच्या वतीने 4थं षटक मारा करण्यासाठी सज्ज होतोय. प्रस्थापितांची मक्तेदारी जर मोडीत काढली तर इतिहास रचला जातो आणि हा इतिहास आजच्या या सामन्यामध्ये कोण रचणार ह्याची निश्चिती करणारा हा सामना असेल. नक्कीच दोघांमध्ये जशी साप आणि मुंगुसाची लढाई असते तशीच प्रोग्रेस ग्रुप आणि नाईक ब्रदर्सच्या 2 संघांमध्ये या खेळाच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळते. स्वरूप आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतं. राईट आर्म ओव्हर द विकेट, पंचांच्या डाव्या बाजूने जवळजवळ 10-12 पावलांचा रनअप त्या स्वरूपचा नेहमी आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं रनिंग आहे 15 ते 20 पावलांचं आणि या ठिकाणी स्वरूप आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. स्वरूप सज्ज होईल गोलंदाजीसाठी. या ठिकाणी उसळी घेणारा चेंडू, फलंदाजाला निरुत्तरित करणारा स्वरूपचा चेंडू आणि हा चेंडू निर्धाव गणला जातोय पाहिलंय आणि या ठिकाणी नक्कीच एक निर्धाव चेंडू मात्र गणला जातोय. सपवान सारख्या विस्फोटक फलंदाजाला या चेंडूवर कोणतंही उत्तर नव्हतं. पुन्हा एकदा स्वरूप आपल्या गोलंदाजी मार्कवरून सज्ज होईल. या ठिकाणी पुन्हा एकदा तोच कित्ता, तोच पवित्रा आपल्या खांद्याला जोर देऊन थोडासा फलंदाजाच्या खांद्याच्या जवळून चेंडू काढतोय. परिणामतः हा सलग दुसरा चेंडू जर पाहिला गेला तर निर्धाव गणला जातो. फांदीवर बसलेल्या पक्षाला फांदी तुटण्याची भीती नसते, कारण त्याला माहीत असतं आपल्या पंखांच्या बळावरची ताकद. तीच बळ स्वरूपच्या गोलंदाजीवरून अस्त्र वापरताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा आगाज आणि या ठिकाणी पाहूया रिव्हर्स स्वीपचा फटका म्हणजे दुधारी तलवार. लागली तर आबाद, नाही लागला तर बरबाद. उडी तो तिथली, डुबी तो मतली आणि हा सलग 3रा चेंडू या ठिकाणी निर्धाव गणला जातोय. खूप सुंदर अशी स्वरूपची गोलंदाजी. पहिलं षटक 3 धावांचं आणि त्यानंतर मात्र हे पहिले 3 चेंडू मात्र निर्धाव गणले जातात. करो या मरोची स्थिती, धावसंख्या तर तुम्हाला वाढवावी लागणारच आहे. या ठिकाणी पुन्हा पॅडवर चेंडू आदळतोय. पॉइंटच्या दिशेने चेंडू तर निघून जातोय. लेग बाईकच्या स्वरूपात पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येईपर्यंत 1 धाव ही लेग बाईकच्या स्वरूपात संघाच्या खात्यात जमा होईल. 4थ्या चेंडूवर 1 धाव संघाच्या खात्यात म्हणजे धावसंख्या 23 या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. 4थं षटक असेल प्रगतीपथावर. खूप सुंदर गोलंदाजी स्वरूपची, एक वेगवान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू उडवलाय, चेंडू विरकळलाय, चेंडू जातोय, चेंडू फरार, चेंडू सीमा रेखा पार, चेंडू फरार. षटकार, SPL षटकार DJ. कप्तानी खेळी मात्र पाहिलंय बरेचसे खेळाडू नांगी टाकतायत, त्याबरोबर पैर खोललेत, आपले कल्ले खोललेत. जमीर आगा सरांच्या बॅट मधून एक सुंदर असा षटकार पाहायला मिळतोय आणि नक्कीच कप्तानी बारी जमीर आगा सरांना नक्कीच खेळावी लागणार आहे. धावसंख्या षटकाराने थोडीशी सन्मानजनक. 4थ्या षटकार शेवटचा चेंडू भैरवी घालणारा, इतिश्री करणारा चेंडू, 29 धावा.
पुन्हा एकदा पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न अपील केलं जात आहे, परंतु वल्लव रे नकवा वल्लव वल्लव अशी काहीशी स्थिती. चेंडू पळीचा संपर्क न होता चेंडू निर्धाव गणला जातोय. 4 षटकांचा खेळ माघारी परततोय. स्वरूपचा विचार केला या षटकामध्ये 7 धावा खर्ची करतोय. धावफलक 29 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी असेल म्हणजे नक्कीच या ठिकाणी 12 चेंडूंचा खेळ. किती धावा जमवल्या जातील, समोरच्या संघाला एक फायटिंग टोटल ठेवली जाईल का, हे नक्कीच समजेल. वीर सावरकर यांची नक्कीच या सामन्या दौरान आठवण होते, ज्या वेळेला त्यांना इंग्लंडमध्ये बंदिस्त केलं गेलं होतं आणि ते ज्यासे तुरुंगातून पळून आले, समुद्र किनाऱ्यावर आलं, त्यावेळेला त्यांच्या तोंडातून आवाज निघाला, ने मजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, सागरा प्राण तळमळला. हीच आस अशी देशप्रेमापोटी, हीच आस असणार आहे प्रोग्रेस ग्रुपला, हीच आस असणार आहे लब्बेकला. कारण कोणत्या संघाला वाटणार नाही की मी संध्याकाळच्या अंतिम फेरीमध्ये माझा संघ नक्कीच असावा. खूप सुंदर सामना पाहायला मिळेल. जमीर आगा सर आणि सफवान मध्ये आहे क्षमता. खूप चांगला खेळ त्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये केलाय. दुर्दैवरित्या पहिल्या 2 दिवसात एकही सामना न जिंकलेला हा प्रोग्रेस संघ तिसऱ्या दिवशी दोन्ही सामने जिंकतोय आणि कालच्या दिवसात एक सामने जिंकत तो सेम म्हणजे 6 पॉईंटची मॅच 3 षटकांची झाली, तिथे विजयी ठरतोय आणि आज अंतिम दिवशी आपल्याला पाहायला मिळतोय तो हा संघ. नवीन गोलंदाज समीर नाईक आपलं दुसरं संघाच्या वतीने 5वं षटक मारा करणे. क्षेत्ररक्षण बघा किती सुंदर सजवलंय समीरने आणि समीरमध्ये एक विकेट टेकर गोलंदाजी म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. समीर या ठिकाणी जोरदार फटका मारण्यात जमिनीला घरंगळत जाणारा फटका. या ठिकाणी एक धाव, दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न, पण अचूक फेक मात्र येते तोपर्यंत या ठिकाणी 1 धाव. 30 धावा. या ठिकाणी आमच्या गुणलेखिका सोनम चव्हाण मॅडम कडून आम्हाला कळतंय की आतापर्यंतच्या स्पर्धेत समीर नाईक हायेस्ट विकेट टेकर म्हणून त्याच्याकडे बघितलं जातंय आणि आहे तो. या ठिकाणी एक चतुराई काय असते ती बघा. थर्ड अंपायरकडे रिव्ह्यू मागितला गेलाय. बघूया काय चित्र असेल. असाच एक मला वाटतं दुसऱ्या का तिसऱ्या दिवशीचा सामना होता. पाहिलं फलंदाज पुढे सरकतोय तसं यष्ट्याला चेंडू अडकला, हिट विकेट ज्याला म्हटलं जातं ती विकेट त्या ठिकाणी त्याने मिळवली होती. आता पण तोच किस्सा आहे. बघूया थर्ड अंपायर कोणता निर्णय घेत आहेत. थर्ड अंपायर पाहत आहेत या ठिकाणी. रिव्ह्यू मागितला गेलाय. अगदी डोळ्यात तेल ओतून पाहिलं जातंय फलंदाज बाद आहे की नाही. धकधक वाढवणारी ही घटना नक्कीच. आणि फलंदाज बाद होतोय. थोडासा पॉपिंग रीत पासून दूर राहतोय. ह्यालाच म्हणतात चतुराई. समीर नाईक ह्या संपूर्ण स्पर्धेत 2 वेळेला हिट विकेट करतोय आणि माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद होतोय. पाठीशी असेल तर कसा फलंदाजाला चकवलं जातो त्याचा एक नमुना. आणि सफवान 6 या धावसंख्येवर, कारण होती अखेरच्या स्लॉग ओव्हरमध्ये मोठे बाटीकी फटकेबाजी करण्याची क्षमता होती, परंतु बाद होतोय दुर्दैवरित्या. डेड चेंडू पंचांकडून तर घोषित केला जातोय. 30 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 4 षटकने 1 चेंडूनंतर या ठिकाणी चेंडू टोलवलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू डी झोन म्हणजे 2 धावांसाठी नक्कीच गणला जाईल. आणि समीर नाईकच्या या चेंडूच्या निमित्ताने एक
मालवणी म्हणीची आठवण होतं. ॲक्च्युली मालवणी समालोचक बादल ज्यांच्याकडून आम्ही शिकलोय त्यांच्यासमोर ही म्हण वापरणं चुकीचं आहे, परंतु काय नाही कळक आणि बोको गेलो म्हाळक ही म्हणीची आठवण होते. पुन्हा एकदा समीर नाईक या ठिकाणी चेंडू बॅटची कड घेतोय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ढकलला तर एक धाव, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, चेंडू अडवताय तोपर्यंत 2 धावा या यशस्वीरित्या पळून पूर्ण केल्या जाते. 2 धावेने धाव संख्याला थोडासा आकार मिळेल. 34 अशी धाव संख्या. 5वं षटक प्रगतीपथावर. 2-3 गडी दंबूच्या दिशेने दाखल झालेत. आता मात्र मतीन नावाचा फलंदाज या ठिकाणी आलेला आहे. मतीन एक चांगला या ठिकाणी चेंडू उडवलाय. सुंदर फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेखा पार षटकार पाहायला मिळतोय. डीजे षटकाराने थोडीशी सन्मानजनक धावसंख्या म्हणजे धावफलकावर 40 धावा पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू 4 षटक आणि 4 चेंडूंचा खेळ माघारी परततोय आणि या षटकारासह जमीर आगासर 11 चेंडूत 18 धावसंख्येवर. सुंदर असा फटका कव्हरच्या दिशेने एक धाव पळून पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी केला जातोय प्रयत्न, परंतु प्रयत्न हा प्रयत्नच राहतोय आणि या ठिकाणी 41 अशी धावसंख्या. एका धावेने धावसंख्या तो वधारते आणि जमील आगासर पोहोचतात 29 या धावसंख्येवर. ज्या क्षणी आपल्या संघाला जरूरत होती या ठिकाणी बॅटची कड बाट फलंदाज बाद यस हाय हॅलो आय लव्ह यू बॅटला चेंडू स्पर्श करतोय. यष्टीरक्षक आपलं काम चोख बजावतोय. फलंदाज या ठिकाणी मतीन बाद होतोय. डीजे दहा धावा 12 धावा आज समीर या षटकात खर्ची घालतोय. पहिल्या षटकात समीर नाईकने फक्त 6 धावा दिल्या होत्या. या षटकात 12 धावा म्हणजे विचार केला तर 2 गडी समीर नाईक बाद करतोय. 18 धावा 2 षटकात खर्ची करतोय. खूप चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक समीर करून या स्पर्धेतील सर्वात जास्त विकेट घेणारा आतापर्यंत गोलंदाज ठरलाय तो समीर नाईक. 41 धावा. आता मात्र निर्णायक 6वं षटक म्हणजे 6 चेंडूंचा खेळ असेल बाकी. 6 चेंडूवर एक 2-3 मोठे फटके बघतात का? आणि नक्कीच मी म्हणेन जमीर आगा सरांसारखा ज्याला लय मिळाली आहे ह्या सरांसारखा खेळाडू जर बॅट तळपली तर नक्कीच एक 55 ते 60 धावांचा डोंगर, एक फायटिंग टोटल नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज इम्रान आपलं पहिलं संघाच्या वतीने निर्णायक म्हणजे 6वं षटक टाकण्यासाठी होतोय सज्ज. 41 अशी धावसंख्या धावफलकावर. इम्रान खूप चांगला गोलंदाज आहे, बघितलंय पूर्ण स्पर्धेमध्ये. हा चेंडू आमची नजर लागली की काय, ज्याला पंजाब टू हरियाणा चेंडू संबोधला तो पंच दंडित करतायत. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 26चा वापर पंचांकडून करण्यात येतोय आणि अवांतर धाव्याने संघाची धावसंख्या होते ती 42 अशी धावसंख्या. या ठिकाणी ब्लॉक होल मध्ये टाकलाय चेंडू. मस्त सुंदर असा फटका, ज्याला क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र असं संबोधलं जातो तोच चेंडू. आणि यावर मात्र गुड रनिंग बिटवीन विकेट जमीर आगासर यांच्याकडून 2 धावा या पळून पूर्ण केल्या जात असताना 44-4-4-4 म्हणजे 44-4 गड्यांच्या मोबदल्यात पहिला चेंडू 6व्या षटकाचा माफ करा माघारी परततोय. इम्रान आहे आपल्या गोलंदाज. आता मात्र त्याचा मारा असेल तो राऊंड विकेट पाहायला मिळेल. जमीर आगा स्ट्राईकला आहेत 31 धावावर. सुंदर अशी खेळी म्हणजे 44 मध्ये 31 धावा जमीर आगांच्या. या ठिकाणी चेंडू अपील केलं जात आहे, जोरदार अपील आहे. एक बघता दुसरी धाव या ठिकाणी पळून पूर्ण केली. थोडासा
नॉन स्ट्राईक इनचा फलंदाज थोडासा रनिंगमध्ये जम्बलिंग होतोय, फमलिंग होतोय आणि परिणामतः या ठिकाणी थोडासा पडतोय, परंतु दुखापत नाही, ही एक आनंदाची गोष्ट आहे. आणि या 2 धाव्याने धावसंख्या पुढे सरकेल 46 अशी धावसंख्या एकाकी खिंड लढवताना जमीर आगासर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू इम्रानचा, या ठिकाणी चेंडू उडवला, जेलची शक्यता, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, झेप घेतोय, जी गरजेची विकेट होती. जमीर आगासर आउट होत आहेत, डग आउट मध्ये परततायत. तोपर्यंत सुंदर असं सुगम संगीत. होते जमीर आगासर 31 धावा 15 चेंडूत काढून संघाचा संकटमोचक फलंदाज स्वतः कर्णधारीची खेळी करून डगआउट मध्ये परततायत. नवीन फलंदाज येतोय तसावरला साथ द्यायला देण्यासाठी जफर नावाचा फलंदाज. आता मारो या मरो, मोठी धावसंख्या, प्रयत्न तुम्हाला तर करावेच लागेल. या ठिकाणी पाहिलं गेलं तर चांगला चेंडू थोडासा ऑफ स्टंपवरून थोडासा लेग स्टंप मिस करतोय. फलंदाज मात्र या चेंडूवर बीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हा चेंडू आणि निर्णायक षटकामध्ये डॉट चेंडू अपेक्षित नाही आहेत. अजून एका दुसरा मोठा फटका पाहायला मिळेल का? इम्रान नावाचा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 4 चेंडूवर 3 धावा खर्च केल्यात. या ठिकाणी अगदी कलाईदार फटका तर पाहायला मिळाला आहे. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू, थोडीशी ढिलाई, परंतु तेवढीच चांगली फेक समीर नाईक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. तोपर्यंत 1 धावाने धावसंख्या पुढे सरकेल 47 धावा या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आता मात्र या पूर्ण डावाची भैरवी घालणारा, डावाची सांगता करणारा शेवटचा चेंडू बाकी असेल इम्रानचा. 5 चेंडू 4 धावा खर्ची करतोय, ज्याच्यामध्ये एक मोठे मोठे फटके पाहायला मिळतात. त्याच षटकात 4 धावा खर्ची करत 1 गडी महत्वपूर्ण बाद करतोय इम्रान. पाहूया शेवटचा चेंडू कसा असेल. एखादा चौकार षटकार मिळाला तर नक्कीच 50शी पार आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू इम्रान, या ठिकाणी चेंडू उडवलाय, भिरकवलाय, चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक. बघूया 2 धावांसाठी, म्हणजे धावसंख्या जर पाहिली तर 49 धावा या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आणि प्रोग्रेस ग्रुप आव्हान ठेवतोय तो नाईक ब्रदर्स संघासमोर ते 50 धावांचं, 50 धावा बनवण्याचं आव्हान असणार आहे. आणि निश्चित 6 षटकामध्ये 49 धावा आणि 50 धावांचं लक्ष. खूप चांगला सामना क्रीडा रसिकांच्या भेटीला. जर सांगायचं झालं तर प्रोग्रेस ग्रुप संघाकडे 2 षटकं अगदी तोला मोलाची आहेत. तो गोलंदाज असेल सफवान टोले, एक उत्कृष्ट, संपूर्ण स्पर्धेत एक उत्कृष्ट गोलंदाजी ज्याने केली आहे. एक छोटा पटाका बडा धमाका अमन हा आला. अमन या ठिकाणी पाहिलं गेलं तर 4 चेंडूमध्ये 1 धाव. समीर नाईक गोलंदाज होता, स्वरूपच्या माध्यमातून जेलचित झाला. नंतर कैज स्टंप केलंय समीर नाईकने. बॉलर होता निसार. त्यानंतर जमीर आगा कॉड घेतली आहे स्वरूपने आणि गोलंदाज होता इम्रान. 31 धावा. त्यानंतर विचार केला तर सफवान धावचित, दुर्दैवी धावचित स्वरूपात बाद झाला. वैयक्तिक 6 धावांवर खेळतोय. मतींचा विचार केला तर गोलंदाज समीर नाईक झेल घेतला होता इम्रानने 0 या धावसंख्येवर. तसोरा धाव नॉट आउट राहतोय तो म्हणजे 2 या धावसंख्येवर आणि झफर नॉट आउट राहतो 1 या धावसंख्येवर. 49 धावा धावफलकावर, 50 धावांचं लक्ष. आणि पाहिलं गेलं तर गोलंदाजीचं पृथक्करण असं असेल. स्वरूप 2 षटकं 9 धावा खर्ची करतोय. विकेट मात्र घेता येत नाही. 8 चेंडू डॉट काढतोय. त्याचा इकॉनॉमीचा विचार केला तर 4.50च्या इकॉनॉमीने गोलंदाजी करतोय. निसारचा विचार केला 1 षटक टाकतोय, 13 धावा खर्ची करतोय, 1 बहुमूल्य गडी बाद करतोय आणि 1 चेंडू डॉट करताना 13 धावांच्या सरासरीने तो षटक टाकतोय. समीर नाईक
उत्कृष्ट गोलंदाज जो स्पर्धेमध्ये टॉपर राहिलाय, 2 षटकं 18 धावा, 2 महत्वपूर्ण गडी बाद करतो, 4 चेंडू डॉट करतोय 9च्या सरासरीने या ठिकाणी. आणि इम्रान 1 षटक 6 धावा, 1 विकेट, 3 चेंडू डॉट करतोय 6च्या सरासरीने. असं आहे पृथक्करण. तर या ठिकाणी दुसरा सेमीफायनलचा सामना महाराष्ट्र प्रोग्रेस ग्रुप विरुद्ध नाईक ब्रदरच्या 2 संघामध्ये नाणेफेकीचा कौल जातोय. टॉस जिंकतोय नाईक ब्रदर, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय, आमंत्रित करतोय प्रोग्रेस ग्रुपला. 49 धावा फलकावर, 50 धावांचं लक्ष. काय घडणार आहे मैदानावर, काय बिघडणार आहे, कोणाची जीत कोणाची हार, एखाद्याचा लेखाजोखा मांडण्यासाठी मायक्रोफोनवर मात्र नक्कीच बदल होईल. आमचे साथी मराठी मालवणी समालोचक बादल चौधरी, मालवणीचा बुलंद आवाज, यांच्याकडे मी मायक्रोफोन सुपूर्द करतोय. काही क्षणाची मी राजेश माळवदे आपली सर्वांची रजा घेतोय. तर ओव्हर टू बादल चौधरी. धन्यवाद. धन्यवाद राजेश सर, धन्यवाद सिद्दीक सर. दुपारच्या सत्रात परत एकदा तुमचा सगळ्यांचा अगदी हात जोडून मनाकाळजातून स्वागत असा. काकापीर क्रिकेट क्लब आयोजित सौंदर्य प्रीमियर लीग 2025 हे रणसंग्राम आणि रणसंग्राम. पहिल्या क्वालिफायरच्या सामन्यामध्ये विजयशीर संपादन करून महाराष्ट्र ट्रेडर संघ अंतिम फेरीत दाखल होणारो पहिलो संघ आणि त्यानंतर ह्यो पहिलो एलिमिनेटरचो सामनो. पहिलो एलिमिनेटर लाखाचे 12,000 करणारो सामनो. जत्रा येतच असतात, फिरणाऱ्या घोपान होया अगदी तसाच असा स्पर्धा होत असतात, खेळणाऱ्या घोपान होया. पण सौंदर्य प्रीमियर लीग सारखी स्पर्धा वर्षातून एकदा खेळण्याची आणि जिंकण्याची संधी, ती सुद्धा वर्षातून एकदा. आणि या दोनही संघांसाठी ही शेवटची संधी. जो जिंकतलो त्याका दुसरो क्वालिफायर, दुसरो सेमीफायनल खेळण्याची संधी, आणि जो हरतलो त्याका पुढच्या वर्षापर्यंत एक मोठी प्रतीक्षा. पहिल्या इनिंगचो खेळ समाप्त झाल्यानंतर पहिली बॅटिंग करताना प्रोग्रेस ग्रुप संघान धावा जमवले 49 आणि समीर नाईक यांच्या नेतृत्वाखाली नाईक ब्रदर संघाची सलामीची जोडी 50 रन्सांचा पाठलाग करण्याच्या इराद्यान. बॉलिंग मार्कवर अमन, बॅटिंगसाठी स्ट्रायकर यांच्या रिचेन इम्रान, नॉन स्ट्रायकर यांच्या रिचेन संघाचे कर्णधार स्वतः समीर भाई यांच्या नेतृत्वाखाली गेली 3 वर्ष या स्पर्धेचं आयोजन या सौंदर्य गावासाठी, सौंदर्य गावातल्या खेळाडूंसाठी बघितलेला तिने एक मोठा स्वप्न, आणि ह्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमचा सगळ्यांचा सहकार्य या लाख मोलाचा. स्ट्रायकर एंडवर दिसणारो इम्रान आणि अमन, बॉलिंग मार्कवर दुसरा चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने, पहिल्या चेंडू नंतर चेंडू सीमारेषा पार. सौंदर्य प्रीमियर लीग चौकार. छोटेखानी लक्ष आणि याचा पाठलाग करताना मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये दमदार सुरुवात. पहिल्या 2 चेंडूवर 4 रन आणि त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट, हलक्या हातान खेळान काढलो चेंडू, लॉंग ऑफ पर्यंत पोचलो 1 रनचानीची, आणि धाव संख्या 5 बोटांच्या एका थापटावर 5 रन्सावर. 50 रन्सांचा पाठलाग ही सलामीची जोडी. इम्रान 3 चेंडूमध्ये 5 रन, आणि त्यानंतर संघाचो कॅप्टन, सेनापती, नायक, कर्णधार समीर नाईक स्ट्रायकर एंडवर. गोलंदाजी समीरने खूप दर्जेदार केली, अप्रतिम गोलंदाजी, धारदार गोलंदाजी, दिशाबद्ध, दिशा, टप्पो, वेग या सगळ्यावर नियंत्रण ठेवून जकडून ठेवला समीरने. आणि आता आपल्या संघाची सूत्रा बॅटिंगच्या स्वरूपात आपल्या हाती स्वीकारण्यासाठी सज्ज. 5 या धावसंख्येवर मिड ऑन क्लिअर करून चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने, एकेरी धाव. खास समीरसाठी सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू, 1 लॉंग ऑन, 1 मिड ऑन, आणि बाकी सगळे खेळाडू सर्कलच्या आत. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, मिड ऑन, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, आणि एक बॅकवर्ड पॉइंट. बॉलिंग मार्कवर
अमन. अमन म्हणजे शांती. आपल्या संघासाठी शांती नाही तर प्रतिस्पर्धी संघासाठी शांती निर्माण करण्यासाठी खास राजापूरवरून आणलेलो ह्यो आयकॉन खेळाडू बॉलिंग मार्कवर. 6 ह्यो धावफलक. 50 पाठलाग. सेन्सिबल क्रिकेट. हलक्या हातान खेळान काढलो बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेन. एक धाव पूर्ण. एकाच रनच्यावर समाधान. दुसऱ्या रनसाठी वळवलेली पावला आणि हे 2 रन पूर्ण. एका रनचा रूपांतर दुसऱ्या रनसात. एक एक रन तुमका वाचवचो लागतलो कारण ही शेवटची संधी तुमच्यासाठी. पहिली बॅटिंग करताना तुम्ही जमवलेले फक्त 49 रन प्रोग्रेस ग्रुपसाठी हे समाधानकारक नव्हते. कारण कॅप्टन जमीर भाई यांनी सांगितलेला 6 ओव्हरीमध्ये आमका 90 करूच्यात. त्या 90च्या निम्म्याच्या जवळपास ही धावसंख्या आणि ही वाचवण्यासाठी परिश्रम गरजेचे. 2 रनच्यानंतर परत एकदा स्ट्रायकर यांच्या दिशेने इम्रान. एकेरी धावेनेची बदलणारो धावफलक. पहिल्या षटकाची सांगता 9 धावा 50 धावांचो पाठलाग. 6 षटकांचो सामनो आणि पहिल्या ओव्हरीमध्ये बिनबाद 9. दिवसातलो ह्यो पहिलो संघ आणि त्यानंतर ह्यो पहिलो क्वालिफायर. जो संघ जिंकतलो त्याच्यासाठी दुसरी क्वालिफायर असतली. दुसरो सेमी असतलो. लब्बैक सौंदर संघाविरुद्ध. बॉलिंग मार्कवर सफवान. अजून एक आयकॉन खेळाडू सफवान टोले. सौंदर या गावचो एक युवा खेळाडू ज्या खेळाडून कमाल धमाल बेमिसाल गोलंदाजी केली संपूर्ण स्पर्धेत. त्या सफवानचो पहिलो चेंडू टप्पो पडल्यानंतर थोडीशी अजून वेग प्राप्त होणारो आणि सिमेंट पिचचा ह्या वैशिष्ट्य असता. सिद्दीक बऱ्याच वेळा सिमेंट पिचवर चेंडू पडल्यानंतर स्कीट होता आणि स्कीट झाल्यानंतर हे चेंडू अजून भेदक. थोडीशी सबमरीन डिलिव्हरी ॲक्शन रिप्ले आपण बघितला tenniscricket.in माध्यमातून. स्थिरावलेली धावसंख्या 9 रनच्यावर. 50 पाठलाग आणि सफवान बॉलिंग मार्कवर परत एकदा. दुसरो बॉल सफवानचो. मिडॉनच्या दिशेने मतीन जेपर्यंत चेंडूवर येता फील्ड करता दुसऱ्या धावेसाठी वळवलेली पावला आणि हे 2 धावा पूर्ण. हे दुसरं रन वाचवचो लागतलो कारण हे दुसरं रन खूप महत्त्वाचं. धावांचो पाठलाग करताना वारंवार एकेरी धावांचं रूपांतर दुहेरी धावसंख्येत करताना आतापर्यंत इम्रान आणि समीर ही जोडी. खूप सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 1-1-11. 50 धावांचो पाठलाग करताना नाईक ब्रदर्स संघ. त्या नाईक ब्रदर्स संघाने या स्पर्धेच्या आयोजनासाठी खूप मोलाचं वाटो उचललेलो. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचे दोनही ट्रॉफीसुद्धा नाईक ब्रदर्स यांच्याकडसून. त्याच नाईक ब्रदर्स संघासाठी 50 धावांचो पाठलाग. हलक्या हातान कट केलो चेंडू. लेटकट आणि कट या 2 फटकांचा मिश्रण करणारे हो पटको. क्रिकेटच्या मैदानावर बरेच फटके ताकद दाखवणारे पण लेटकट ग्लान्स स्क्वेअर कट हे काही फटके क्रिकेटमधली नजाकत दाखवणारे. हलक्या हातान खेळान काढलेल्या चेंडूवर 1 रन. धावसंख्या 1 डझनावर 12 रन्सावर. दुसऱ्या ओव्हरीच्या तिसऱ्या चेंडूची सांगता आणि स्ट्रायकर एंडवर समीर नाईक. ही छबी बघा समीरची. समीर नाईक या स्पर्धेच्या आयोजनासाठी गेली 3 वर्ष घेणारी ही मेहनत आणि डोळ्यात असणारी अनेक स्वप्न समीर भाईची. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क झालो की नाही. लेग बायचो पंचांचो इशारो. एकेरी धावेनेची 13 ह्यो धावफलक. स्क्रीनवर दिसणारा नाव नंबर 1 ची जर्सी समीर नाईक. या स्पर्धेच्या आयोजनासाठी नियोजनासाठी गेली 3 वर्ष अहोरात्र मेहनत घेणारी ही व्यक्ती. आपल्या डोळ्यात सध्याच्या घडीत जरी सध्या विजयाचा स्वप्न असला तरी सौंदर गावासाठी सौंदर गावातल्या खेळाडूंसाठी बघितलेली अनेक विशाल स्वप्न पूर्ण करणारी ही स्पर्धा. आणि ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमची सगळ्यांची मेहनत होई ह्या मनोगत जेव्हा ऐकलं तेव्हा खरोखरच आपल्या गावासाठी धडपड करणाऱ्या व्यक्तीचा मनोगत होता. यावेळी लॉंग ऑन मिड ऑन या 2 खेळाडूंच्या मधून चेंडू सीमारेषा पार. अजून एक सौंदर प्रीमियर लीग चौकार. पन्नास धावसंख्येचा पाठलाग. धावसंख्या 17 रन्सावर. बिनबाद इम्रान. डीजे अक्षयच्या गाण्याप्रमाणेच मैदानावरचो डॉन आतापर्यंत. शपल शॉट खेळण्याचा प्रयत्न. शॉट पाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात. फिल्डिंग तर खूप सुंदर. डिरेक्ट हिट होणं खूप गरजेचा होता. एक धाव महत्त्वाचा रोखणा. दुसऱ्या षटकाची सांगता. पहिल्या ओव्हरीमध्ये सुद्धा 9 रन. दुसऱ्या ओव्हरीत सुद्धा 9 रन. 50 पाठलाग करताना पहिल्या 2 ओव्हरीची धावसंख्या 18 रन्सावर. 18 फॉर नो लॉस. संपूर्ण स्पर्धेत आतापर्यंत 78 चौकार 61 षटकार
चौकार षटकारांनी नटलेली ही स्पर्धा. 24 चेंडू शिल्लक, 32 धावांची अजूनही गरज. नाईक ब्रदर्स संघ 50 धावांचा पाठलाग करताना प्रोग्रेस ग्रुप संघाविरुद्ध 2 दर्जेदार कॅप्टन या संघात. नेतृत्व आपापल्या संघाचा करताना समीर नाईक नाईक ब्रदर्स संघाचं नेतृत्व करताना जमीर आगासर प्रोग्रेस ग्रुपचं नेतृत्व करताना. आणि या दोन्ही संघाचे आयकॉन खेळाडू, खास राजापूरवरून या संघाचे आयकॉन खेळाडू आकाश आणि स्वरूप कदम नाईक ब्रदर्स संघासाठी आणि सफवान टोले आणि अमान हे प्रोग्रेस ग्रुप संघासाठी. नुकतीच संपलेली सिंधुदुर्ग जिल्ह्याची एक मानाची स्पर्धा जय हनुमान कासार्डे डे नाईट क्रिकेटच्या स्पर्धेत स्वरूप कदमने अप्रतिम गोलंदाजी करून राजापूरचा नाव स्वरूप कदम ह्या नाव सुद्धा सिंधू भूमिक खूप आदरान घेऊक भाग पडला. तो स्वरूप या मॅचमध्ये तुमका दिसताना अगदी थोड्याच वेळात मैदानावर दिसत. गोलंदाजी स्वरूपने खूप दर्जेदार केली. पहिल्या इनिंगमध्ये स्वतः कर्णधार समीर नाईक अप्रतिम गोलंदाजी, दर्जेदार यष्टीरक्षण आणि आपल्या संघासाठी सुंदर सलामी. आतापर्यंत पहिल्या विकेटसाठी 18 धावांची भागीदारी. समीर नाईकचे जरी 2 चेंडूमध्ये 1 रन कमी जरी वाटत असले तरी मैदानावरचं वावर समीरचं खूपच प्रेरणा देणारो. वावर त्याची पावर या मालवणी म्हणीप्रमाणेच मैदानावरचं वावर समीरची पावर दाखवणारो. बॅट चिकट, गली क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास, एकेरी धावेनीची धावसंख्या 19 रन्सावर. 50 पाठलाग आणि ह्यो 50 पाठलाग करताना प्रत्येक ओव्हरीत चौकार षटकारच मारू होय अशी काही गरज नाही असं. आणि त्यामुळे सन्मानजनक फलंदाजी, एकेरी दुहेरी धावेंबरोबरच मध्ये मध्ये चौकाराचा परिपाक. इम्रान आतापर्यंत आक्रमक फलंदाजी, 11 चेंडू 17 धावा. हे बॉल समीरने कट केलो चेंडू. शॉर्ट पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण, एकेरी धावेवर समाधान, धावसंख्या 20 रन्सावर. तिसऱ्या ओव्हरीतल्या दुसऱ्या चेंडूचा खेळ झालो समाप्त. बॉलिंग मार्कवर राजू, ज्या राजूकडसून अपेक्षा असलेली पार्टनरशिप ब्रोकर जे का म्हटलं जाता, पण त्या राजूच्या समोर थोडीशी सन्मानजनक फलंदाजी करून आपल्या संघाचा तारू विजयाच्या किनाऱ्यावर नेण्यासाठी प्रयत्नरत असणारी ही जोडी यावेळी शफल शॉट करण्याचा प्रयत्न. जाता जाता बॅटची कट, पहिल्या विकेटचा पतन. पार्टनरशिप ब्रोकर जे का म्हटला जाता तो राजू आपल्या संघासाठी ही पहिली सफलता. 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. यो धावफलक ह्यो ॲक्शन रिप्ले tenniscricket.in माध्यमातून उजव्या यष्टीवरचो चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर मारण्याचा प्रयत्न. त्या नादात बरोच काळ सफल झालो बॅटर आणि जाता जाता बॅटचा चुंबन घेऊन चेंडू विकेटकीपरच्या हातात. 20 यो धावफलक एका गड्याच्या मोबदल्यात. 50 पाठलाग, 21 चेंडू शिल्लक, 30 धावांची अजूनही गरज. ज्या स्वरूपचा आपण मगापासून गुणगान गात होतो तो स्वरूप कदम, राजापूरचा ह्यो गुणवान खेळाडू, नाईक ब्रदर्स संघाचा आयकॉन खेळाडू, 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी. क्रिकेट मग तर T20 असो, वन डे असो, कसोटी असो, राष्ट्रीय असो, आंतरराष्ट्रीय असो, लोकल असो, 3ऱ्या क्रमांकाचा महत्त्व हा खूपच अधोरेखित. त्या 3ऱ्या क्रमांकावर भारतीय संघासाठी राहुल द्रविड सरांबरोबरच विराट कोहलीने केलेली विशाल कामगिरी तुमका सगळ्यांका माहिती असा. त्या 3ऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी स्वरूप कदम, राजापूरचा ह्यो गुणवान खेळाडू आज नाईक ब्रदर्स संघाचा प्रतिनिधित्व करताना 50 धावसंख्येचा टार्गेट. एका गड्याच्या मोबदल्यात 20 यो धावफलक आणि अजूनही 30 रन्सांची गरज. बॉलिंग मार्कवर राजू पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त 2 रन्सांचा खर्च करून एक महत्त्वाचे विकेट. ज्या पहिल्या विकेटसाठी तब्बल 15 चेंडूंची प्रतीक्षा करूची लागली प्रोग्रेस ग्रुप संघात आणि 15 चेंडूनंतर मिळालेला यश, झालेली प्रगती. यो पुलटॉस स्लाइस केलो चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या दिशेन. सौंदर प्रीमियर लीग चौकार. चौवीसियो धावफलक ह्यो फुलटॉस चेंडू स्वरूप कदमने स्लाइस केलो डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या दिशेने. आमच्या मान्यवरांका मानवंदना देणारो सौंदर प्रीमियर लीग चौकार. 24 धावा, 2 डझन. हळूहळू हापूस आंब्याचो सीझन चालू होतो आणि हापूस आंब्याचो व्यवहार ज्या पटीत चालता ती डझनाची पट 2 डझन. मनगटी फटको, मिनी हेलिकॉप्टर लंगॉपच्या दिशेन. 1 रन्सावर फक्त समाधान. क्षेत्ररक्षण खूपच सुंदर. या एकेरी धावेनीची पाव शतक फलकावर. 25 धावा, 50 धावांचं लक्ष. निम्मे धावसंख्या पार झाली. 3ऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यात.
तिसऱ्या षटकात राजू या षटकाची सांगता करणारा शेवटचा चेंडू 5 बॉलमध्ये 7 रन्सांचा खर्च. जमलेली जोडी स्वरूप आणि समीर नाईक. समीरच्या बॅटमधून बाहेर पडलेलो एक ताकदवान फटको लंगॉनच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी करण्याचा प्रयत्न आणि या परत एकदा सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 3 षटकांची झाली सांगता. 50 धावांचा पाठलाग करताना पहिल्या 3 ओव्हरीत धावसंख्या 27 रन्सावर. 3 षटकांचा खेळ शिल्लक. 23 धावांची गरज. 27 फॉर 1 आफ्टर द एंड ऑफ थर्ड ओव्हर. जाऊया मैदानावर. 27 धावफलक. 3 षटकांची सांगता. उरले 3 ओव्हर. 18 चेंडू बाकी. 23 धावसंख्येची गरज. जा टायटल सॉन्ग आपण ऐकलात. या स्पर्धेचा स्वप्न सौंदर गावात युवा खेळाडू बनवण्यासाठी समीर नाईक यांनी घेतलेली मेहनत. त्यांच्या मेहनतीतून रंगलेली ही स्पर्धा. चौथ्या ओव्हरीचं पहिलो चेंडू बॅटची कड घेऊन विकेट किपरच्या दिशेने. स्वरूपची प्राइज विकेट. धावसंख्या 27. 2 गड्यांच्या मोबदल्यात. बॅटचा पेस कोल्हलो. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. ज्या मोहामध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विराट कोहली 8 वेळा ट्रॅपमध्ये अडकवलं गेलो. ऑप्शनच्या बाहेरचो चेंडू ही जणू काय मेनका असता आणि विश्वामित्रांका कंट्रोल करणं गरजेचं असतं. दुसऱ्या विकेटचा पतन. एका बाजून समीर नाईक खिंड लढवताना नंबर 1 ची जर्सी. भारतीय संघाच्या KL राहुलच्या पाठीवर बघितलेलो हे नंबर 1 चो आकडो. तो नंबर 1 चो आकडो भारतीय संघाचो जुनो जाणतो कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनच्या पाठीवर सुद्धा बघितलात आणि पाकिस्तानच्या वसीम अक्रमच्या पाठीवर सुद्धा बघितलात. नंबर 1 ची जर्सी. नंबर 1 चो खेळाडू संघाचो कर्णधार नायक आणि त्याला साथ देण्यासाठी हशम नवीन फलंदाज मैदानावर. पहिल्या विकेटसाठी दमदार सुरुवात पण त्यानंतर लागोपाठ 2 विकेट. थोडंसं पत्त्याच्या मंगल्याप्रमाणे कोलमडणारी ही धावसंख्या 27. 2 गड्यांच्या मोबदल्यात अजूनही 23 रन्सांची गरज. हशम मैदानावर खास कुवेतवरून या स्पर्धेसाठी खेळण्यासाठी हजर झालेलो हशम. जबाबदारी मोठी असा बॅट चिकट घेऊन चेंडू पहिल्या स्लिपच्या दिशेन. हशमचो 1 रन्साचो इरादो होतो खरो पण समीरने हो रन नाकारलो आणि हा बरोबर कॉल होतो. 2 विकेट स्वस्तात गारज झाल्यानंतर तिसरी विकेट न घालवणं या जास्त क्रमप्राप्त असता. कारण पहिल्या 3-4 क्रमांकाचे बॅटर हे धावा चोरण्यासाठी नाही तर धावा फटकावण्यासाठी पाठवलेले असतात. या पहिल्या 4 खेळाडूंनी रनआउट न होणं या संघाच्या दृष्टीने एक फायद्याची गोष्ट. नेमकी हीच गोष्ट समीरने कॅप्टन या नात्यान आणि नॉन स्ट्रायकर या नात्यान स्ट्रायकर यांच्या हशमला समजावून सांगितली. सलग दुसरो चेंडू निर्धाव. सफवान टोले फलंदाजीत थोडंसं दुर्दैवी धावबाद पण त्याची सगळी भरपाई. गोलंदाजीत करताना ह्यो वेगवान चेंडू टप्पो पडल्यानंतर विकेट किपरच्या दिशेन स्ट्रायकरांच्या दिशेने हशम सारखो एक नामांकित फलंदाज पण हशमला सुद्धा कायच न कळलेलो चेंडू. मालवणी संघाचा तर काय नाही कळाक आणि बोको गेलो माळाक या मालवणी म्हणीची आठवण करून देणारो हे सुंदर दर्जेदार निर्धाव चेंडू. 27 या धावफलकावर बरोच काळ रेंगाळलेली धावसंख्या 27. चौथ्या षटकातल्या 3 चेंडूंची सांगता.
सफवान टोले मॅन फ्रॉम चौंदळ, राजापूर तालुक्यात आणि संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्या खेळाडूची चर्चा होता असो सफवान टोले, पायची चालकीत अपील होता, नॉन स्ट्रायकरांच्या रिक्षेन झालेलो ओव्हरथ्रो, पण एकाच रन्सावर समाधान. बऱ्याच मोठ्या कालखंडानंतर एकेरी धाव बदलणारो धाव फलक 28-28, 50 धावांचा पाठलाग, 22 धावांची गरज. पहिल्या 3 षटकामध्ये दमदार सुरुवात, 27 धावा असा वाटलेला की नाईक ब्रदर संघ अगदी सहज पाठलाग करतो, पण चौथ्या ओव्हरमध्ये सफवानने केलेली वापसी. पहिल्या ओव्हरमध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी, पण या ओव्हरमध्ये सफवान टोलेची वापसी. 4 चेंडूमध्ये दर्जेदार गोलंदाजी, 1 सफलता आपल्या संघासाठी. शिल्लक चेंडू 14, 22 धावांची गरज असताना समीरच्या बॅटमधलो मोठो फटको. चेंडू बरोच काळ हवेत, मिडॉन चेंडूच्या खाली सुटलेलो झेल, आणि या सुटलेल्या झेलावर 2 रन सुद्धा. हे सुटलेलो झेल किती महागडो ठरतलो यापूर्वीच्या मॅचमध्ये आपण बघितलात. अरबाजचो एक झेल राजकडसून सुटलो आणि त्यानंतर अरबाजने 59 धावांची खेळी खेळली. हे सुटलेलो झेल खूप महत्त्वाचं असतं, कारण लेलो कॅचेस जीतो मॅचेस, वर्ल्ड कप असो किंवा लोकल स्पर्धा असो, हे झेल खूप महत्त्वाचे. या वर्ल्ड कपमध्ये आपण बघितलात सूर्यकुमार यादवने लॉंग ऑफवर घेतलेलो एक सुंदर झेल किलर मिलरचो, आणि प्रत्येक झेल नंतर बदललेलो सामनो, बदललेलो निकाल, वर्ल्ड कपचो असो नये किंवा आपल्या जिल्हा लेवलचो, तालुका लेवलचो किंवा ग्रामीण लेवलचो. स्थिरावली धावसंख्या 30 रन्सावर, 20 रन्सांची अजूनही गरज. 13 चेंडू बाकी. बॉलिंग मार्कवर सफवान टोले, स्ट्रायकर एंडवर समीर नाईक. समीरसाठी एक वेगवान चेंडू, शफल शॉट खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू निशी 4 षटकांची सांगता. धावसंख्या 30 रन्सावर. शिल्लक धावसंख्या 34 रन्सावर. 9 चेंडू 16 धावांची गरज. एक मोठो षटकार खूप गरजेचो, अति आवश्यक, पण तो कोण मारतलो, कोण घेतलो ही जबाबदारी. लॉंगाच्या रिक्षेन मारलेलो फटको,
फक्त 2 धावा या चेंडूवर आणि या 2 धावेनीची धावसंख्या 3 डझनावर 36 रन्सावर. अप्रतिम गोलंदाजी केली सफवान टोलेने. चौथ्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा खर्च करून 1 सफलता आणि सफवानच्या या दर्जेदार गोलंदाजीमुळे परत एकदा वापसी या सामन्यामध्ये प्रोग्रेस ग्रुपची. नाईक ब्रदर संघ अगदी सहज विजयाच्या दिशेने वाटचाल करताना ऐन मोक्याच्या क्षणी धावसंख्येक लागलेलो लगाम, घातलेलो ब्रेक, सफवान टोलेची गोलंदाजी आणि त्यानंतर राजू बॉलिंग मार्कवर. पुढे सरसावत अजून एक फटको, ज्या फटक्यांमध्ये ताकद खूपच कमी, सीमारेषेच्या बाहेर पोचणारे चौकार षटकार हे खूप गरजेचे धावांचा पाठलाग करणाऱ्या नाईक ब्रदर संघासाठी. सलग 2 चेंडूवर 2 डबल, या दुहेरी धावनीशी धावसंख्या 38. अजूनही 12 धावांची गरज. 7 चेंडू बाकी, 7 चेंडू आणि 12 धावा. हशम 7 बॉलमध्ये 7 रन. समीर नाईक 7 चेंडू 7 रन. 7-12 जितको महत्वाचो, पण या मैदानावर सौंदर्य प्रीमियर लीगच्या 7-12वर कोण आपल्या नावाचो दाखलो देतलो, कोण आपल्या नावाची नोंद करतलो. या चेंडूवर फक्त 1 रन या एकेरी धावेनिशी धावसंख्या स्थिरावली 39. शेवटच्या ओव्हरीचो खेळ बाकी. 6 चेंडू 11 धावा. 6 चेंडू आणि 11 धावा, एक दर्जेदार लढत. या सामन्यामध्ये फक्त 50 धावांचं लक्ष. पहिल्या सामन्याचा विचार केलो तर मैदानावर 68 धावांचो अगदी सहज पाठलाग झालेलो. या सामन्यामध्ये 50 धावा सहज चेस होतले असं वाटत होते, पण शेवटच्या क्षणी प्रोग्रेस ग्रुप संघाने केलेली गोलंदाजीची प्रोग्रेस. 39 धावा 39 रिक्वायर्ड 11 फ्रॉम 6. 6 चेंडू 11 धावसंख्येची गरज. लक्षाच्या दिशेने पाठलाग करताना नाईक ब्रदर संघ थोडीशी अडखळती सुरुवात, खास करून 3ऱ्या षटकानंतर बॉलरने केलेली वापसी. मैदानावर थोडीशी चर्चा. हशम आणि सोबत समीर नाईक ही जोडी. शेवटच्या षटकाची जबाबदारी कोण घेतलो ही जबाबदारी, कारण म्हटलं जाता जबाबदारी घेण्यासारखं मूर्खपणा नसता. जबाबदारी घेण्यासारखं मूर्खपणा नसता आणि घेतलेली जबाबदारी पार पाडण्यासारखं शहाणपणा नसता. शेवटच्या ओव्हरीची जबाबदारी घेऊन ती जबाबदारी कोण पूर्ण करतलो, एका बाजून बॉलर की दुसऱ्या बाजून बॅटर. एक रोमहर्षक लढत. पहिल्या मॅचमध्ये 68 धावांचं पाठलाग, दुसऱ्या मॅचमध्ये फक्त 50 धावांचं लक्ष. सहज चेस होतला असं वाटत असतानाच ह्यो सामना शेवटच्या ओव्हरीपर्यंत यवजलेला साधा तर दळीदार की त्या बादात, या मालवणी म्हणीची आठवण करून देणार ह्यो सामना असा, कारण जा गोष्ट मैदानावर यवजलेली ती सहज साध्य न होणारी. आणि हाच तर क्रिकेट असा. गोलंदाजी बघा, स्वरूपने खर्च केले 2 ओव्हरीमध्ये 9 रन, निसारने खर्च केले 1 ओव्हरीत 13 रन, समीर नाईकचे 2 ओव्हरीत 18 रन आणि इम्रानचे 1 ओव्हरीत 6 रन. हे पहिल्या इनिंगचो लेखाजोखो नाईक ब्रदर्सच्या. पण दुसऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत प्रोग्रेस ग्रुप संघासाठी सुद्धा तेवढीच दर्जेदार गोलंदाजी. बॉलिंग मार्कवर गौरव नंबर 2ची जर्सी, समोर नंबरच्या 2च्या जर्सीसह हशम. 39 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पहिलो चेंडू डीप मिड विकेटच्या कपडावर सोन, टांगा पलटी, घोडे फरार, साम दाम दंड आणि भेद. सौंदर्य प्रीमियर लीग षटकार. हीची जर्सी क्रमांक 2 बॉलिंग मार्कवर आणि स्ट्रायकर एंडवर सुद्धा. मिड विकेटच्या दिशेने नंबर 99 रवींद्र अश्विनची ही जर्सी क्रमांक घालणारो सफवान टोले, ज्याचा आज वाढदिवस असा. आणि सफवान, तुका वाढदिवसाचे आमच्या कॉम्बॉक्स कडसून मनपूर्वक शुभेच्छा. ऐन मोक्याच्या क्षणी यो षटकार, त्यानंतर फाईन लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास. दुसऱ्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषा पार. सौंदर्य प्रीमियर लीग चौकार. जातोला असा वाटत असताना मैदानावर आग खाऊन इंगळे ओकणारी कामगिरी. चौकार, षटकार आणि त्यानंतर सिंगल नंतर परत एक चौकार. चेंडू सीमारेषेच्या दिशेने आणि या सामन्यात 50 धावांचा पाठलाग करून नाईक ब्रदर्स संघ दुसऱ्या क्वालिफायरसाठी पात्र होताना अभिनंदन समीर नाईक सर, अभिनंदन नाईक ब्रदर्स. आणि या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल, पहिल्या एलिमिनेटर पर्यंत पोहोचल्याबद्दल कॅप्टन जमीर आगा यांच्या नेतृत्वाखालच्या प्रोग्रेस ग्रुप संघाचा मनपूर्वक अभिनंदन, आभार. प्रोग्रेस ग्रुप टीम तुमका पुढच्या स्पर्धेसाठी, पुढच्या सीझनसाठी मनपूर्वक शुभेच्छा देऊन थोड्याशा ब्रेक नंतर
दुसरं क्वालिफायर तुमच्यासाठी लब्बाईक सौंदर वर्सेस नाईक ब्रदर्स. पण तोपर्यंत या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच ऐकूया DJ अक्षय. सामन्याची समरी बघा. पहिल्या इनिंगसाठी जमीर 15 चेंडू 31 धावा, सफवान टोले 8 चेंडू 6 धावा, कैज 5 चेंडू 4 धावा आणि तसव्वुर 1 चेंडू 2 धावा. गोलंदाजी समीर नाईक 18 धावा खर्च करत 2 सफलता, इम्रान 6 धावा खर्च करत 1 विकेट, निसार 13 धावांचा खर्च 1 विकेटसाठी आणि स्वरूप कदम 2 ओव्हरमध्ये 9 धावा. खूपच किफायतशीर गोलंदाजी. धावांचा पाठलाग करताना सफवानने खर्च केले 2 ओव्हरमध्ये 10 रन, राजून खर्च केले 2 ओव्हरमध्ये 18 रन, 1 विकेट दोघांसाठी. अमन एका ओव्हरीमध्ये 9 रन, विकेटची झोळी खाली रवली. गौरव शेवटच्या ओव्हरीत महागडी गोलंदाजी 3 चेंडूमध्ये 14 धावा आणि धावांचा पाठलाग करताना स्वरूप कदम 3 चेंडू 5 धावा, समीर नाईक कॅप्टन स्नॉक 7 चेंडू नाबाद 7 धावा, इम्रान 12 चेंडू 17 धावा आणि हशम लाजवाब कामगिरी. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळवताना 11 चेंडू नाबाद 22 धावा आणि या कामगिरीसाठी मॅन ऑफ द मॅच मिस्टर हशम. ऐकूया मनोगत मिस्टर हशम मॅन ऑफ द मॅच.